स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 14 एलिमेंट्स कंपाऊंड अँड मिक्सचर. आज आपण मॅटर ह्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. युनिट 14 एलिमेंट्स कंपाऊंड्स अँड मिक्सचर म्हणजेच मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. बघा थोडे आठवूया. काय सांगितले नाही. हाऊ मेनी डिफरंट स्टेट ऑफ मॅटर आर देअर, नेम देम. पदार्थांच्या अवस्था किती व कोणत्या हे तुम्हाला माहित आहे मुलांनो. पदार्थाच्या अवस्था 3. कोणत्या ते? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. पदार्थामध्ये अवस्थांतर गुणधर्म कोणते आहेत? व्हॉट ब्रिंग्स अबाउट अ चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. पदार्थामध्ये अवस्थांतर कशामुळे होते? डू ऑल सबस्टन्सेस हॅव द सेम प्रॉपर्टीज. सर्व पदार्थांचे गुणधर्म सारखे असतात का? असतात का मुलांनो सर्व पदार्थाचे? नसतात मुलांनो. तुम्हाला माहीतच आहे, आपण तो चार्ट पाहिलेला होता. अवस्था 3 आहेत. कोणत्या? स्थायू, द्रव, वायू. मग ते अवस्थांतर कशामुळे होते? त्याच्यामध्ये गुणधर्म सारखे असतात का? हे आपण मागील पाठाला पाहिलेले आहेत. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आता इथे बघा खालील पदार्थाचे वर्गीकरण गुणधर्मानुसार करा सांगितले. वॉटर, थर्माकोल, सॉइल, आयर्न, कोल, पेपर, रबर, कॉपर, कॉयर अँड प्लास्टिक. पाणी, थर्माकोल, माती, लोखंड, कोळसा, कागद, रबर, तांबे, ताग, प्लास्टिक हिचे वर्गीकरण आपल्याला करायचे आहे. वर्गीकरण मुलांनो हे करून मला दाखवायचं आहे. मागील येतेत आपल्याला हे झालेलं आहे. पुढचा टॉपिक आहे मॅटर. मॅटर म्हणजे द्रव्य. वी से दॅट अन ऑब्जेक्ट इज मेड ऑफ अ सर्टन सबस्टन्सेस. वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात. द टर्म मॅटर इज ऑल्सो युज्ड ॲज अ सिनोनिम ऑफ सबस्टन्स. सर्वसाधारणपणे पदार्थ या संज्ञेला समानार्थी म्हणून द्रव्य हा शब्द सुद्धा वापरतात. इन सायंटिफिक लँग्वेज हावेअर a single term is used for a single concept and that which an object is made of is called a matter. मात्र शास्त्रीय परिभाषेत एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो आणि वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य असे म्हणतात. द पर्टिक्युलेट नेचर ऑफ मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म. बघा, टेक पीस ऑफ चॉक अँड कीप ऑन डिवायडिंग इट इंटू स्मॉलर पीसेस. व्हॉट विल हॅपन. खडूचा तुकडा घेऊन तो बारीक लहान करत राहा. काय होईल? वाईप अ ड्रॉप ऑफ इंक विथ हँडकरचिप. व्हॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन द क्लॉथ ऑफ द हँडकरचिप. शाईचे थेंब रुमालाने पुसा. रुमालाच्या कापडावर काय परिणाम होईल? आणि तिसरे व्हॉट हॅपन वेन द लीड ऑफ अ बॉटल ऑफ परफ्यूम इज ओपन. अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे सुगंध असा वास येईल. परंतु खडू जो आपण बारीक कण केले तर त्याचे एकदम नकळत अशी पावडर तयार होते. एकदम बारीक असे आपल्याला कण दिसतात. तसंच शाईचंही तसंच आहे. रुमालाने बघितलं तर त्याचे खूप आपल्याला विस्फारण म्हणजे खूप असं विस्फारण झालेलं दिसतं. इट इज द मॅटर प्रेझेंट इन व्हेरियस थिंग इज सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस स्टेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर प्रॉपर्टीज. बघा आता इथं काय वेगळं सांगितले. स्थायू, द्रव, वायू या अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूंच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असते. वेन दो दे आर डिवायडेड इंटू स्मॉल पार्टिकल्स देअर प्रॉपर्टीज ड्यू टू द मॅटर प्रेझेंट इन देम रिमेन द सेम. वस्तूचे विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात. The properties such as the white color of a chalk, the blue color of ink, and fragrance of a perfume are the properties of matter of which each of them is made. बघा, खडूचा पांढरा रंग, शाईचा निळा रंग, अत्तराचा सुवास हे गुणधर्म त्या वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेल्या असतात त्या द्रव्याचेच असते. आपण पीसेस लहान होतो हे पाहिलं, पण ते पीसेस जे खडूचं पावडर तयार झालेली असते ती पण कशी असते मुलांना? खडूसारखीच व्हाईट असते. जर निळा खडू असेल तर निळा कलर असणार. शाई आपण रुमालाने पुसली तर शाई रुमालाला सुद्धा आपल्याला निळा कलरच दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला द्रव्याचे कणस्वरूप आणि त्याचे गुणधर्म दिसून येतात. पुढे बघा, ट्राय धिस करून पहा सांगितले. फिल अ ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रिम. ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन इट. व्हॉट हॅपन. एका ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरा, त्यात लहान दगड टाका. काय होते? पुढं, टेक अ बॅलन्स. प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड अ बिग स्टोन इन द अदर. विच पॅन गोज डाऊन. फाईन.
एक तराजू घे, त्याच्या एका पाड्यात लहान दगड व दुसऱ्या पाड्यात मोठा दगड ठेवा. कोणते पाढे खाली जाईल? का? विच प्रॉपर्टी ऑफ मॅटर कॅन यू टेल फ्रॉम द अबो ॲक्टिव्हिटी? वरील कृतीवरून द्रव्याचे कोणते गुणधर्म तुम्हाला सांगता येतील? काय आहे बघा. ऑब्जेक्ट हॅव मास अँड मास कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ डिव्हाइसेस लाईक द कॉमन बॅलन्स. वस्तुमान असते जे तराजूसारख्या साधनाने मोजता येते. तसेच वस्तू जागा व्यापतात. असो दे ऑक्युपाय स्पेस. बघा, वस्तू जागा व्यापतात. दे एक्वायर बोथ धीस प्रॉपर्टीज फ्रॉम द मॅटर दॅट दे आर मेड ऑफ. इन अदर वर्ड्स, मास अँड व्हॉल्यूम आर टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. म्हणजेच वस्तुमान व आकारमान ह्याविषयी सांगितलेलं आहे. काहीतरी हे दोन्ही गुणधर्म वस्तू ज्यापासून बनलेली असते या द्रव्यामुळे वस्तूला प्राप्त होतात. म्हणजेच वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. मेनी काइंड ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन प्युअर फॉर्म. दॅट इज दे कंटेन ओनली वन कॉन्स्टिट्यूट. बघा, निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात. म्हणजेच त्याच्यामध्ये एकच घटक असतो. इन सायंटिफिक लँग्वेज, मॅटर मेड ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्यूट इन इज कॉल्ड सबस्टन्स. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, गोल्ड, डायमंड, वॉटर, चॉक. अदर काइंड ऑफ मॅटर आर मेड अप टू और मोर सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड मिक्सचर. जसे सोने, हिरा, पाणी, चुनखडी ही कसले आहेत? पदार्थ आहेत. मग काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्यांना मिश्रणे असे म्हणतात.